माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींनो, जय श्रीराम. मी सुषमा देशपांडे मुलमुले, म्हणजेच तुमची सुषमा आजी, आणि मी नागपूरहून बोलते बरं का तुमच्याशी. तर आजपासून मी तुम्हाला श्रीराम कथा सांगणार आहे. खरंच गोष्ट ऐकायला आवडत नाही असं कोणी असेल का? ज्या मुलांना रात्री आजी कुशीत घेऊन गोष्ट सांगून झोपवते ना, ती मुलं खरंच खूप भाग्यवान असतात. कारण या गोष्टींमधून तुम्हा मुलांना खूप ज्ञान तर मिळत असतंच, पण तुमच्यावर खूप चांगले संस्कार देखील होत असतात आणि आनंद तर मिळतच असतो, हो ना? तर आजी आपल्याला कधी परीची गोष्ट सांगते, कधी राक्षसाची गोष्ट सांगते, कधी पशुपक्ष्यांच्या गोष्टी सांगते, कधी शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, राणा प्रताप, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गांधीजी किंवा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या थोर मोठ्या मोठ्या लोकांच्या जीवनचरित्राच्या गोष्टीसुद्धा आपल्याला आजी सांगते, हो ना? याशिवाय खोडकर कृष्णाच्या गोष्टी आजीकडून ऐकताना तर आपल्याला खूपच मजा येते, हो ना? पण का सांगते आजी या गोष्टी आपल्याला माहिती आहे का? मजा तर येतेच, पण या मोठ्या लोकांच्या गोष्टींमधून आपलं आयुष्य समाजाच्या, देशाच्या कामी येण्यासाठी कसं जगलं पाहिजे, चांगलं माणूस कसं बनलं पाहिजे, हे देखील तिला या गोष्टींमधून तुम्हाला सांगायचं असतं बरं का. हे तिला तुम्हाला शिकवायचं असतं. प्रभू श्रीराम हे तर या सगळ्या महान लोकांचे मुकुटमणी आहेत, आदर्शांचे आदर्श आहेत, आणि म्हणून त्यांच्याविषयीच्या छोट्या छोट्या कथा ही सुषमा आजी देखील तुम्हाला सांगणार आहे बरं का. आणि त्या तुम्ही मन लावून ऐकाल याची मला खात्री आहे. तर ऐका हं. ज्याला आज आपण उत्तर प्रदेश म्हणतो ना, त्याला पूर्वी कौशल देश असं म्हणत असत, आणि त्याची राजधानी होती अयोध्या. अयोध्या हे शरयू नदीच्या काठावर वसलेलं एक खूप मोठं नगर होतं, खूप मोठं शहर होतं, आणि अतिशय समृद्ध सुंदर असं शहर होतं ते. आणि या अयोध्येला साकेत नगरी असं देखील म्हणत असत. त्या ठिकाणी राजा दशरथ नावाचा एक महापराक्रमी, बुद्धिमान आणि दयाळू असा राजा राज्य करत होता. राजा दशरथ आपल्या प्रजेवर अगदी आपल्या मुलांसारखं प्रेम करत असे. असं म्हणतात की युद्धामध्ये हा दशरथ राजा आपला रथ 10 दिशांना नेऊ शकत असे. इतका तो रथ चालवण्यामध्ये कुशल होता, निपुण होता. या 10 दिशा कोणत्या हे मात्र तुम्ही आपल्या आईबाबांना विचारा बरं का. आणि मी पुढल्या वेळी विचारणार आहे तुम्हाला या 10 दिशा कोणत्या ते. तर या राजाची प्रजा अतिशय सुखी आणि धार्मिक अशी होती. राजा दशरथाला 3 राण्या होत्या, कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा. पण यापैकी एकाही राणीला मुलगा नव्हता. त्यामुळे आपल्यानंतर आपलं राज्य कोण चालवेल अशी काळजी दशरथ महाराजांना वाटू लागली. आता ते म्हातारे देखील होऊ लागले होते. तेव्हा त्यांनी त्यांचे गुरु वशिष्ठ ऋषी यांचा सल्ला विचारला. ऋषी म्हणाले, राजा, तू पुत्रकामेष्टी यज्ञ कर, म्हणजेच मला पुत्र व्हावा, मला मुलगा व्हावा अशी इच्छा मनात ठेवून तू हा यज्ञ कर. त्याप्रमाणे दशरथ राजाने हा यज्ञ केला, आणि त्यावेळी त्या यज्ञातून एक दिव्य पुरुष प्रकट झाला. त्याने प्रसाद म्हणून राजाला पायस म्हणजे खिरीने भरलेलं भांडं दिलं आणि सांगितलं की राजा, हा प्रसाद तू आपल्या राण्यांना दे, राण्यांना खायला दे, म्हणजे त्यांना खूप सद्गुणी, पराक्रमी आणि शक्तिशाली अशी मुलं होतील. त्याप्रमाणे राजाने ती खीर आपल्या राण्यांना म्हणजे कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रेला खायला दिली. देवाच्या या आशीर्वादाने आणि प्रसादाने लवकरच कौसल्येने रामाला, कैकेयीने भरताला आणि सुमित्रेने लक्ष्मण आणि शत्रुघ्न या जुळ्या मुलांना जन्म दिला. अशा रीतीने चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमीला भगवान विष्णूंनी प्रभू श्री रामचंद्राच्या रूपात या पृथ्वीवर जन्म घेतला. हाच दिवस आपण हजारो वर्षांपासून रामनवमी म्हणून साजरा करीत आलो आहोत. कशासाठी घेतला विष्णूंनी हा अवतार पृथ्वीवर? तर शक्तिशाली असणाऱ्या पण दुष्ट स्वभावाच्या, सामान्य लोकांना छळणाऱ्या, त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या लोकांना
नष्ट करण्यासाठी, त्यांचा नाश करण्यासाठी म्हणून भगवान विष्णूंनी प्रभू श्रीरामाच्या रूपात हा अवतार घेतला. अशा दुष्ट लोकांना काय म्हणतात तुम्हाला माहीत आहे ना? बरोबर, त्यांना राक्षस असं म्हणतात. तर छोट्या मित्रांनो, आज आपण इथंच थांबूया. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न ही बाळं कशी मोठी झाली, पुढे त्यांनी काय काय पराक्रम केले, या गोष्टी मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण आज सांगितलेली श्रीरामाच्या जन्माची गोष्ट तुम्हाला आवडली का, ते मात्र मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हां, तुम्ही जर सबस्क्राईब केलंत ना, तर पुढे येणाऱ्या गोष्टींची सूचना तुम्हाला आधीच मिळेल, हो ना? सुषमा आजीच्या श्रीराम कथेच्या पुढल्या भागात आपण भेटूच. तोपर्यंत मजेत राहा, शहाणे राहा आणि सुट्ट्यांचा उपयोग नवीन काही शिकण्यासाठी आणि छान छान पुस्तकं वाचण्यासाठी नक्की करा. तर आता माझ्याबरोबर परत एकदा म्हणा, जय 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 श्रीराम.